जीवनाच्या वास्तवाचा शोध घेताना असंख्य प्रश्नांच्या अंधारातून प्रवास करत सत्याच्या प्रकाशापर्यंत पोहोचलेला मी तथागत गौतम बुद्ध आज माझ्या जीवनाची कथा तुम्हाला सांगत आहे. यामागे एक कारण आहे. वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या तुम्ही माझ्या तत्त्वज्ञानाचा वारसा पुढे नेत आहात हे पाहून मला आनंद वाटतो. मात्र मी या तत्त्वज्ञानापर्यंत कसा पोहोचलो याबाबत तुम्हाला कितपत माहिती आहे? या तत्त्वज्ञानाच्या अमृतसरितेचा उगम कसा आणि कुठे झाला याबाबत अनेकांना कल्पना नाही. त्यामुळेच मी काळाच्या नियमांना बाजूला सारून तुमच्यासमोर प्रकट होत आहे. केवळ माझी जीवनगाथा सांगण्यासाठी नव्हे, तर माझ्या तत्त्वज्ञानाचा मी माझ्या जीवनात कसा प्रयोग केला हे सांगण्यासाठीही. या प्रवासाचे कथन करताना मी कधी शुद्धोधन पुत्र सिद्धार्थ म्हणून, कधी बोधिसत्व गौतम म्हणून, तर कधी गौतम बुद्ध म्हणून बोलणार आहे. सर्वप्रथम मी शुद्धोधन आणि महामायेचा पुत्र सिद्धार्थ गौतम या नात्याने कथन करत आहे. परंतु कथा सुरू करण्यापूर्वी मला तुमच्या अंतःकरणात दडलेल्या जिज्ञासेला साथ घालायची आहे. मला तुमच्या अंतर अग्नी प्रज्वलित करायचं आहे. कारण तुम्ही जे वाचणार आहात ते कुणा योद्ध्याचं किंवा राजाचं नव्हे, तर एका परिव्राजकाचं चरित्र आहे. ते मनात रुजवण्याकरता उत्साहपूर्ण उर्मी पुरेशी नसते, तर तुमच्या धीर गंभीर वृत्तीला शक्य होईल तितके जिवंत करणे गरजेचे असते. कारण या कथेच्या शेवटी न मी धारातीर्थी पडणार आहे, न माझा जयपराजय होणार आहे. कुणी मला तत्त्वज्ञ म्हणेल, तर कुणी मला केवळ बंडखोर म्हणेल. मात्र मी खरा कोण याचं उत्तर म्हणजे मी सर्वच आहे आणि मी सर्वच नाही देखील. या उत्तराची विशालता लक्षात घ्यायची असेल तर अंतःकरणाला जागृत ठेवणं आवश्यक आहे.